पीक विमा वाटपासंदर्भात सर्वात मोठी अपडेट आज सकाळपासून 8 जिल्ह्यामध्ये उर्वरित 301 कोटींचं वाटप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शेतकऱ्यांना मेसेजेस यायला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। राज्यामध्ये सध्या पीक विमा शेवटच्या टप्प्यातील वाटप त्या ठिकाणी सुरू आहे। 1667 कोटी रुपये शनिवारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा, तर उर्वरित 301 कोटींचं वाटप त्या ठिकाणी आजपासून सुरू 2022, 2023 आणि 2024 अग्रिम आणि वैयक्तिक क्लेमचं वाटप या ठिकाणी सुरू झालेलं आहे। 8 जिल्ह्यातील उर्वरित शेतकऱ्यांची यादीही त्या ठिकाणी जाहीर झालेली आहे। सोयाबीन आणि कापूस फक्त या दोन पिकांसाठीच आता पीक विमा त्या ठिकाणी मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर आहे आणि पीक विम्याची रक्कम त्या ठिकाणी त्यांना लॉग इन मध्ये दिसत आहे, त्यांना सुद्धा आता पीक विमा त्या ठिकाणी मिळणार आहे। हा पीक विमा नेमका कधी मिळणार, नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पैसे येणार, सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब देखील करा। मित्रांनो, मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024 मधील पीक नुकसानीपोटी त्या ठिकाणी विमा भरपाई मंजूर करण्यात आली होती। पीक विम्याची त्या ठिकाणी 30 एप्रिल पर्यंत 1968 कोटी रुपये भरपाई त्या ठिकाणी मंजूर झाली आणि त्यापैकी 1667 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले। तर उरलेले 301 कोटी रुपये जमा करण्याचं काम त्या ठिकाणी आता सद्यस्थितीला चालू आहे। बघा शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, बीड असेल, धाराशिव असेल, लातूर असेल, परभणी असेल, नांदेड असेल, हिंगोली असेल, या जिल्ह्यामधले शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भरपाई मंजूर झाली आहे। आता यापैकी जर का आपण पाहिलं तर नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत 2 ट्रिगर म्हणून त्या ठिकाणी अग्रिमची भरपाई त्या ठिकाणी देण्यात आली आहे। आता इतर केवळ जे काही जिल्हे आहेत, हे 3 जिल्हे सोडून, तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी स्थानिक नैसर्गिक आपत्ती या एकाच ट्रिगरच्या अंतर्गत त्या ठिकाणी भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। आता याच्यानंतर आपण जर का पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती या एका ट्रिगर म्हणून त्या ठिकाणी 85.16 कोटी एवढी भरपाई त्या ठिकाणी मंजूर झाली। आता त्यापैकी 30 एप्रिल पर्यंत 84 कोटी 55 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा करण्यात आले। जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सुद्धा त्या ठिकाणी हीच परिस्थिती आहे। आता स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या अंतर्गत 197 कोटी रुपये त्या ठिकाणी भरपाई मंजूर करण्यात आले आणि 30 एप्रिल पर्यंत 108 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा करण्यात आले। आता उरलेले जे काही 89 कोटी रुपये ते आता आजपासून त्या ठिकाणी वाटपाला सुरुवात होणार आहे। आता याच्यानंतर जर का आपण पाहिलं तर बीड जिल्हा जर घेतला तर बीड जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना 282 कोटी रुपयांची भरपाई त्या ठिकाणी मंजूर झाली। आता त्यापैकी 30 एप्रिल पर्यंत 212 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले, तर उर्वरित जे काही 70 कोटी ती जमा करण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू आहे। तर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा परिस्थिती काही वेगळी नाही, तर लातूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना 227 कोटींची विमा भरपाई त्या ठिकाणी मंजूर झाली आणि 30 एप्रिल पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा करण्यात आले। त्याच्यामुळे लातूरमध्ये आता सर्व भरपाई त्यामध्ये आता लातूरमध्ये त्या ठिकाणी दिलेली आहे। आता यानंतर जर का आपण पाहिलं तर नांदेडमधील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून 103 कोटी रुपयाची अग्रिम भरपाई त्या ठिकाणी मंजूर करण्यात आली आहे। सोबतच 258 कोटी रुपये अशी अग्रिम भरपाई, तर एकूण टोटल नांदेड जिल्ह्यामध्ये 361 कोटी रुपयांची विमा भरपाई त्या ठिकाणी मंजूर झाली आहे। आता 30 एप्रिल पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 254 कोटी रुपये त्या ठिकाणी जमा करण्यात आले आणि उर्वरित 107 कोटी रुपये जमा करण्याचं काम हे आजपासून त्या ठिकाणी सुरू होणार आहे। कारण आता धाराशिव जिल्ह्यामध्ये जर का आपण पाहिलं तर 231 कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर झाली आहे। त्यापैकी 212 कोटी रुपये 30 एप्रिल पर्यंत शेतकऱ्यांना देण्यात आले आणि उर्वरित जे काय 19 कोटी रुपये ते आता त्या ठिकाणी आजपासून किंवा उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। आता यानंतर जर का आपण पाहिलं तर परभणी जिल्ह्यामध्ये आपण स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून 103 कोटी रुपये आणि अग्रिमचे 299 कोटी असे 402 कोटी रुपये सर्वात जास्त परभणी जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी विमा भरपाई मंजूर झाली होती। आता त्यापैकी जवळपास सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ती रक्कम त्या ठिकाणी जमा करण्यात आली आहे। आता उर्वरित काय हिंगोली जिल्हा आहे, तो हिंगोली जिल्ह्यामध्ये 30 एप्रिल पर्यंत स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून त्या ठिकाणी 27 कोटी आणि अग्रिमचे 154 कोटी असे 166 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा करण्यात आले। उर्वरित रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचं काम आता त्या ठिकाणी सुरू आहे। मित्रांनो, कृषी मंत्रालय आणि विमा कंपन्यांच्या माध्यमातून एकूण 4 ट्रिगरच्या अंतर्गत नुकसान भरपाई देण्याचं किंवा पीक विमा देण्याचं मंजूर त्या ठिकाणी करण्यात आलं होतं, पण आता एकूणच 2 ट्रिगर अंतर्गत ही नुकसान भरपाई सध्या त्या ठिकाणी दिलेली जाते। आता जी नुकसान भरपाई भेटते तुम्हाला, जो पीक विमा भेटतोय तो फक्त 2 ट्रिगरचा आहे। आता उर्वरित जे काय 2 ट्रिगर आहे, काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई, ही त्या ठिकाणी आता ज्यावेळेस राज्य शासन विमा कंपन्यांना ज्यावेळेस दुसरा हप्ता विम्याचा त्या ठिकाणी वितरित करणार आहे, त्या अंतर्गत तुम्हाला ती नुकसान भरपाई त्या ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळे जे उरलेले शेतकरी किंवा ज्यांचा पीक विमा मंजूर आहे, ज्यांचा क्लेम त्या ठिकाणी अप्रूव्ह दिसत आहे पण अजूनही पैसे त्या ठिकाणी आलेले नाहीत किंवा झिरो अमाऊंट तुमची त्या ठिकाणी दिसत आहे, त्यांना त्या ठिकाणी विमा कॅल्क्युलेशन करून त्या उर्वरित 2 ट्रिगर अंतर्गत पीक विमा नुकसान भरपाई त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। आता याला थोडासा कालावधी लागणार आहे, पण तुमचे पैसे हे त्या ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याची कुठलीही गरज नाही। तुमचे जे काय कृषी
अधिकारी किंवा तुमचे कृषी सहाय्यक आहे त्यांना वारंवार त्या ठिकाणी संपर्क करत राहा, जेणेकरून तुम्हाला या बाबतीत महत्त्वाचे अपडेट त्या ठिकाणी कळत. शेतकरी मित्रांनो, दिलेली माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती त्या ठिकाणी लवकरात लवकर शेअर करा. तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहताय आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा आला का कमेंट करायला अजिबात विसरू नका. चॅनलवरती जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.